गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। हे बघा आता संध्याकाळचे वाजलेले 6:30 वाजत आलेले आहेत। तर मी झालेली तयार, देवापुढे दिवा लावलेला आहे आणि मला आता महालक्ष्मींचं ना अरे पायात काय अडकतं पायपुसणी। तर बघा आता आज घरी महालक्ष्मी आहेत म्हणून मी साडी वेअर केलेली आहे, साडी नेसलेली आहे। काय होतं साड्या नुसतं पडून राहतात, मग म्हटलं चला आज महालक्ष्मीचं आव्हान आहे तर आपण निदान साडी तरी नेसूया। आणि आता मला हे बघा किचन ओट्यावर भांडी आहेत, भांड्याचा ढिगारा आहे तो आवरायचा आहे आणि उद्याच्या स्वयंपाकाची म्हणजे भाजीची तयारी करायची आहे, निवडून चिरून ठेवायची आहे। म्हणजे सकाळी पहाटे 4लाच उठून लवकर तयारी स्वयंपाकाला लागायचं असतं। 5लाच भाज्या बिज्या भरपूर असतात आणि पुरणाचा स्वयंपाक असतो उद्या। आणि मला काय असतं माहिती का, देवपूजा असते। पहिला उठले की देवपूजा करावी लागते, देवाची पूजा झाल्यानंतर मग चालू स्वयंपाकाला असं होतं। तर असो, आणि आजच बघा आज महालक्ष्मींचं आव्हान झालेलं आहे आणि मुखवटे नवीन आहे तर मला त्याची दुष्ट काढायची आहे। आता तिन्ही संध्याकाळची वेळ आहे तर म्हणलं आपण तिन्ही संध्याकाळीच दुष्ट काढूया। चला आता मी गौरींची दुष्ट काढते। दुष्ट म्हणजे नजर काढायची आहे। कोण दुष्ट म्हणतं, कोण नजर म्हणतं, तर चला मी गौरींची नजर काढते। मीठ मोहऱ्या घेऊन मी गौरीची दुष्ट काढलेली आता। तर अजून मला बघा भाज्या पिशव्यामध्येच भाज्या आहेत सगळ्या पिशव्यामध्ये भाज्या आहेत तर निवडून चिरून ठेवायचे आहेत। आता पहिला काय करते मी भांडी आवरते आणि तोपर्यंत बघा 7 होतीलच, पुन्हा मग आरतीची तयारी होईल, आरतीची वेळ होऊन जाईल। चला तर मग मी आता पहिला आवरते किचन ओट्यावरचं। आज येणार नव्हते, आज आणि उद्या 2 दिवस येणार नाही। ऐन सणाचं बघा, ऐन सणाचं ह्या बायका सुट्टी घेतात आणि काय झालं यावेळेस मावशीबाईंचा प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यामुळे त्या आलेले नाहीत। पण आपल्याला काय होतं ऐन सणामध्ये त्रास होतो सगळंच करायचं म्हटल्यानंतर। भांडे बिंडे आपण घासायचं, सगळंच आवरावरी सगळं म्हटलं की एकटीला त्रास होतो। तर चला असू दे, आता आजचा एक दिवस तर गेला, आता उद्याचा एक दिवस, परवा दिवशी येतील मावशी। आणि नेमकं सण असतं ना मग भांडे जास्त पडतात आणि मग चिडचिड होते, दुसरं काय नाही। चला आता एवढं आवरून घेते आणि भाजीची पिशवी तर वरती ओट्यावर ठेवली, अजून खाली एक पिशवी आहे। हे बघा भाज्या आताच हे बघा ही एक पिशवी आहे। तर चला भाज्यांचं किती बघा 7 वाजेपर्यंत अर्धा तासामध्ये सगळं रेडी करते। हे बघा भाज्या निवडा निवडी चिराचिरी सगळं झालेलं आहे। आता हे सगळं फ्रीजमध्ये काय रवाना करते, काय फ्रीजमध्ये ठेवायच्यात भाज्या। आणि इकडे ताट केलेले आरतीचं। तर चला आता 8 वाजलेत आरतीचे आणि मी मस्तपैकी उद्यासाठी महालक्ष्मीला हार आणि महालक्ष्मी आणि ह्याला गजानन महाराजांना पण आणलेले हार। तर आणि आता हे बघा आरतीची तयारी मी करून ठेवलेली आहे। इकडचे समय लावायचे, मला जवळजवळ 1 तास लागला बघा भाज्या सगळ्या चिरायला, म्हणलं आत्ताच निवडून चिरून ठेवू। तर चला, आणि ह्यांनी जाऊन काय केलं हार आणले, उद्याचं काय दूध पिशवी काही राहिलं होतं सामान ते आणलेलं आहे। सो चला आरती करूया बाप्पाची आपल्या आणि
देवीची गौरीची, महालक्ष्मी गौरी. चला तर मग गाडी पिटी चला. हां मी तो उदबत्ती नैवेद्य ते सगळं दाखवते, या तुम्ही. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे बघा सोमवार. आज ना गौरींचं जेवण आहे. गौरींना आज नैवेद्य दाखवलं जातो. आज आहे सवाष्ण. रसिकाचं सगळं घर आहे. बघा आमच्या सासूबाई आंघोळ बिंघोळ करून बसल्यात. त्यांना आज दिलं आहे दूध पोहेच खायला दिलेत नाश्त्याला. तुम्हाला गोळी द्यायची राहिली ना, बीपीची गोळी. तर हे बघा असं पहाटे 4:30लाच उठलेली मी. देवपूजा हे पहा 4:30लाच उठून माझी सगळी देवपूजा झालेली आहे. स्वयंपाक पण झालेला आहे. फक्त आता पोळ्या राहिलेत पूर्णाच्या. काय काय केले दाखवते तुम्हाला. भजी झालेले आहेत. काय काय आयटम दाखवते. हे बघा ही आळूची भाजी. इकडे बघा गोड भात केलेला आहे. आणि इकडे थांबा कढी. थोडं थोडंच केलंय. खूप काय होतं अन्न खूप उरतं वाया जातं. कटाची आमटी, लिंबाची फोडी करून ठेवले. हे पुरण आहे. वरण, पंचामृत. इकडे पुरण ठेवले आरतीसाठी काढून. इकडे आहे सगळे मिक्स 4 भाज्या मिळून सगळे मिक्स. भेंडी, बीन्स, घेवडा, अजून गवार, हे सगळे 4 भाज्या मिक्स केलेले. आणि इथे पण बटाटा, मटार आणि कोबी. आणि इथे आहे तांबडा भोपळा. आणि चटणी कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. इकडं भजी दाखवलीच असेल. भजी, पापड ना, हे बघा पापड इथं ठेवलेला आहे. कणिक तिंबून ठेवली आहे. हे पहा हे बघा चांगली आता मुरली कणिक. तर अशा प्रकारे सगळा स्वयंपाक रेडी आहे. सकाळचे वाजले 10. आमचा लवकर स्वयंपाक असतो कारण का मी रसिकाला कसं कामाला पुन्हा बसायचं असतं. आणि नेहमीप्रमाणेच लवकर स्वयंपाकाला लागली आणि लवकर स्वयंपाक झालेला आहे. तर हे बघा मी आजचं महालक्ष्मीचं तेज खूप वेगळं असतं. म्हणजे खूप तेज असतं आज महालक्ष्मींना. हे पहा कसं छान वाटतात महालक्ष्मी. आज रसिकाने बघा रांगोळी काढलेली आहे. खूप छान काढली तिने पण रांगोळी. ती म्हणे सिंपल पण स्वीट पटदिशी होणारी. आणि इकडं नारळ पण सोलून ठेवलेला आहे. सगळी आरतीची बघा देवपूजेची सगळी तयारी रसिकानेच हे केलेत बघा. दुर्व्याची जुडी. आता हे सांगितलं ऑपरेशन झालं. हे पहा इकडे हात. हे मग त्यांचं ऑपरेशन झालंय. आज त्यांचा बर्थडे आहे. बोलवलं आहे पण त्या म्हणल्या मी येऊ शकत नाही. म्हणलं आता आम्हाला कसं वेळ मिळते तसं आम्ही जाऊ. माझ्या आज नंदेचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे. हे बघा इथं ही पानं नाही व्हिडिओ काढते. ही पानं 5 पानं मांडलेली आहेत. 2 तयारी केलेली आहे. जाऊबाई पोळ्या करतायत आणि मी तोपर्यंत तिकडे पानं वाढून घेतली. म्हणजे चला पहिला आरतीची सगळी तयारी करून घेतलेली आहे. हे पहा आरतीची सगळी पूजेची आरतीची सगळी मांडणी करून ठेवली आहे. फक्त हिने आता सवळं कर नेसायचं. आरतीला उभं राहायचं इकडं पूजेला आरतीला. चला तोपर्यंत पानं कशी मांडलीत. थोडंच वाढलेलं आहे. एक ज्योतीचं, एक देवाचं, गणपतीचं, 2 महालक्ष्मीची पानं. अशा प्रकारे मी पानं मांडलेली आहेत. आता वाजलेत बघा 11:30 वाजत आलेले आहेत. आरती आणि सगळं पूजा सगळी होईपर्यंत होतील म्हणून मी घाई करते. आणि मग जेणेकरून पुन्हा रसिकेची सगळी फॅमिली येईल जेवायला. रुंद असं थोडंसं. हां ठीक आहे. हां व्यवस्थित आहे. हे बघा इकडे चालली आहे पूजा. थांबा मी दाखवते. ते वरनच केले ना खाली होते.
ते आतला आहे ना त्याच्यावरच ठेवतो. नाही नाही तसं नाही म्हणत मी. बरं मावशी. हा आता दोन्ही सारखे दिसतात की नाही. हा आता म्हणजे मधले सुद्धा स्पेस हे झालं व्यवस्थित. काय झालंय म्हणून आता गणपतीचं नैवेद्य दाखवून झालं यांचा. आता महालक्ष्मीला दाखवतात दोन्ही पण महालक्ष्मींचं. हे बघा हार घातले किती सुंदर हार मस्त दिसतात. हे बघा हे एक ताट आहे मंडल करा. हॅलो हॅलो मंडल करा. पप्पा ना पूजा करताय. मूर्ती होते मन स्मरणे माते मन कामना पूर्ती. जय देव जय देव दुर्गे दुर्गटवारी तुझविन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते. जय देवी जय महिषासुरनियो दैत्यासुरवन्नी. तारक संजीवनी. जय देव. चला आरती झालेली आहे. पूर्ण नैवेद्य चालेल. हां कुंकूचं बोट लावून ठेवा. वरती लावले आतमध्ये लाव. वरती लावूनच मी दिलेलं. चला आता सगळं व्यवस्थित. हां घेते सगळंच. गद्दू गद्दू हां आबांच्या आज आबांच्या हां द्यायचं ना. बुम 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 बुम. विरांशचं जेवण झालंय. विरांश काय खाल्लंय? पुरणाची पोळी. हे बघा सगळं आता आवरलेलं आहे. सगळं किचन वगैरे क्लीन झालेलं आहे. जेवण आवडलेत आमची. फुल झालं जेवण. मावशी बी झोपलेला. आणि हे पण आता विराजमान झालेले आहेत. सासूबाई तर आमचे केव्हाच झोपलेत. आता वडा लाडू 2 तास घोर नाही तर सासूबाई. तर चला अशा प्रकारे छान गौरी. आज गौरीचं सवाष्णाचं जेवण झालेलं आहे. गौरींचं पण आज नैवेद्य आरती मस्तपैकी झालेली आहे. आज चेहरे प्रसन्न दिसत दाखवते तुम्हाला. हे पहा हार बीर असे हार आणलेत बघा. चेहरे बघा आज छान प्रसन्न वाटतात. चेहऱ्यावर वेगळंच तेज येतं आज. हे बघा हात. कसं वाटतं आजचा लुक गौरींचा ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला आता मग भेटूया अशाच नाही एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.